आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगरमध्ये रंगला। संत सोपान काकांच्या पालखीचं सोमेश्वर नगरीमध्ये उत्साहात आगमन झालं। त्यावेळी तिथं भव्य रिंगण सोहळा पार पडला। हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या सोहळ्याचे साक्षीदार झाले। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम इथं पाहायला मिळाला। नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंती तो वैकुंठ प्राप्ती, ऐसे परमेष्ठी बोलिला। या संत वचनांचा प्रत्यय आज नीरा नगरीत आला। टाळ मृदुंगाच्या अखंड गजरात माऊली माऊलीच्या निनादानं आसमंत दुमदुमून गेला। नीरा नदीच्या पवित्र तीर्थात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं शाही स्नान भक्तिभावानं संपन्न झालं। या दिव्य सोहळ्यानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप घेऊन पालखी सोहळ्याचे प्रणेते हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाले। हा दैवी क्षण अनुभवण्यासाठी दत्तघाट आणि नदीचा संपूर्ण परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होता। सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेची शिकवण देणारं जिवंत उदाहरण असलेली संत महमद खान महाराजांची दिंडी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली। अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथील मुस्लिम संत महमद खान महाराजांची दिंडी परंपरेनुसार पंढरीला जाते। ही दिंडी तब्बल 650 किलोमीटरचा पायी प्रवास करते। धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथं दिंडीचं टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। संत महमद खान महाराजांच्या नावानं निघणारी ही दिंडी वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशक विचारांची साक्ष देत असून श्रद्धा, भक्ती आणि मानवतेला धर्माच्या चौकटी नसतात हा संदेश समाजापर्यंत पोहोचवते। याचाच आढावा घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। विदर्भातील अमरावती येथील गणोरी येथील संत महमद खान महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात या ठिकाणी या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। फ्रेंड्स फॉर एव्हर नावाचा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपकडून अनेक पालख्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते। खरं जर पाहिलं तर वारकरी संप्रदायात सर्व धर्म समभावाचं प्रतीक मानलं जातं। अनेक जातीपातीला इथे कुठला त्रास दिला जात नाही, तर सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन एकतेचं प्रतीक कुठतरी घालून घेताना पाहायला मिळतात। आणि ही पालखी जी आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे। त्या ठिकाणी जर बघितलं तर स्वागत जे आहे ते मोठ्या प्रमाणात या पालखीचं करण्यात येत आहे। आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, सध्या जर बघितलं तर सर्वधर्म समभावाचं प्रतीक असणारी ही पालखी जी आहे ती आता पंढरीकडे वाटचाल करते, काय नेमकं कसा अनुभव आहे? श्री संत परमहंस महमद खान महाराज श्री क्षेत्र गणोरी, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथून 650 किलोमीटर आम्ही पंढरपूरला एक 125 ते 150 वारकरी दरवर्षी 20 वर्षापासून जात आहे। महमद खान महाराज हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे। आमच्या गणोरी गावाचं पूर्ण आराध्य दैवत आहे आणि सर्व धर्म समभावाचं गाव पूर्ण महाराष्ट्रात एकच एक गणोरी गाव आहे आणि त्या गणोरी गावाकडेच शासनाचं दुर्लक्ष आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतो की आमच्या या सर्व धर्म समभावाच्या गावाकडे थोडंसं लक्ष द्यावं, हीच मी शासनाला विनंती करतो। आणि महमद खान महाराज हे तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांच्या काळात गणोरी गावामध्ये प्रकट झाले। जसे गजानन महाराज शेगावला प्रकट झाले, तसेच गणोरी गावाला हे महमद खान महाराज प्रकट झाले। गणोरी गावामध्ये विठ्ठल मंदिर आहे मोठं। गणोरी गावामध्ये 1 ते 1.25 कोटी रुपयाचं महमद खान महाराजाचं मंदिर आहे। महमद खान महाराजांची शेती आहे आणि गणोरी गावाचं पूर्ण आराध्य दैवत आहे। मोठ्या प्रमाणात स्वागत करताय, दिंड्याचं सेवा करताय, काय अनुभव आहे? आम्ही फ्रेंड्स फॉर एव्हर फाउंडेशनच्या मार्फत आज जवळजवळ 5 वर्ष झालं आम्ही सेवा देतो। जवळजवळ बरेचसे दिंडी या मार्गे जातात। आमच्या ग्रुपचा प्रांजळ मनाने प्रकल्प आहे की बाबा हे वारकऱ्याची सेवा मनोभावे करावी आणि हा आमचा सर्व धर्म समभावाचा ग्रुप आहे। हा आमचा क्लासमेटचा ग्रुप आहे। आम्ही 10वी पासूनचे मित्र आहेत, ते आजतागायत बांधले गेलेलो आहेत आणि पांडुरंगाची सेवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आयुष्यभर घडो, जोपर्यंत आमचे हातपाय चालतात
तोपर्यंत पांडुरंगाची सेवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून पांडुरंगाचरणी अर्पण हो ही आमची सदिच्छा. ते जर पाहिलं तर या संपूर्ण पालखी सोहळ्याच्या माध्यमातून सेवा समर्पण असेल, त्याचबरोबर सर्व धर्म समभाव एकतेचं रूप जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी अनुभवायला मिळतं. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, कळंब, धाराशिव. महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागलेले असताना सर्व संतांच्या पालख्या वारकऱ्यांसमोर पंढरीच्या वाटेवर आहेत. अशातच आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात बाल वारकऱ्यांची एक अनोखी दिंडी पाहायला मिळाली. विवेक पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. ही दिंडी विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांचं लक्ष वेधून घेत होती. विठ्ठल मूर्तीच्या वेशभूषेतील विद्यार्थी, हातात भगवी पताका, डोईवर तुळस अशा वेशभूषेतील विद्यार्थी वारकऱ्यांची ही दिंडी लक्षवेधी ठरली. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज बारामती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्या वतीनं पालखी रथ आणि दिंड्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मोठ्या संख्येनं भाविकही उपस्थित होते. आषाढी वारीनिमित्त बारामती नगर परिषदेनं वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शारदा प्रांगण इथं वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध चौकांमध्ये सामाजिक आणि सेवाभावी संस्थांकडून स्वागत मंडप उभारण्यात आले. वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, फळं, पिण्याचं पाणी आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येते. विठ्ठल नामाच्या गजरात बारामती नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.